हिंगोली शहरातील युवा प्रतिष्ठानचे उद्घाटन अपंग महिला श्रीमती विजया तोष्णीवाल यांच्या हस्ते करण्यात आले। उद्घाटनाप्रसंगी जिल्हा पोलीस अधीक्षक सुधीर दाभाडे, माजी नगराध्यक्ष गणेश खुंगे, नगरपालिका कर्मचारी संघटनेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष विश्वनाथ घुगे तसेच युवा प्रतिष्ठानचे युवक युवती मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। सुंदरता, एकता, विश्वास, स्वराज्य या सर्वांचं महान प्रतीक असणाऱ्या हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून हिंगोली शहरातील युवा प्रतिष्ठानचे उद्घाटन अपंग महिला श्रीमती विजया तोष्णीवाल यांच्या हस्ते करण्यात आले। या प्रसंगी उद्घाटनाला पोलीस अधीक्षक सुधीर दाभाडे उपस्थित होते। तसेच माजी नगराध्यक्ष व नगरसेवक गणेश खुंगे, नगरपालिका कर्मचारी संघटनेचे राज्याध्यक्ष महाराष्ट्र विश्वनाथ घुगे तसेच रजनी पाटील, शहर अध्यक्ष काँग्रेस, युवा प्रतिष्ठानचे महासचिव अभिजित कोंडेवार उपस्थित होते। युवा प्रतिष्ठानचे आतापर्यंतचे काम पाहून मान्यवरांनी त्यांचे कौतुक केले। यावेळी युवा प्रतिष्ठानचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। हिंगोली दर्शन न्यूज साठी भगवान वरागडसह संजय गवाड। युवा प्रतिष्ठानकडून 1000 रुपये मदत केलेली आहे सर। म्हणजे अशा पद्धतीने समाजातल्या सगळ्या घटकाला धरून आणि सर आम्ही आता सुरुवातीला जे दिल्लीमध्ये अत्याचार झालेला आहे त्या आमच्या युवा प्रतिष्ठानच्या वतीने श्रद्धांजली वाहिलेली आहे। त्यानंतर 24 जानेवारीला आणि त्यानंतर आता 10 तारखेला सुहास पाटील डॉक्टर ठाण्याचे सर त्यांच्या हस्ते स्टॉप सिलेक्शनच्या सर्व परीक्षेचं मार्गदर्शन केलेलं आहे सर। आणि 1 फेब्रुवारी पासून शिवजयंती सर आपण हिंगोली पूर्ण जिल्हा रंगभरण स्पर्धा राबवते सर। त्यामध्ये 1ली ते 4थी, 5वी ते 7वी, 8वी ते 10वी आणि 11वी ते 12वी तर आपल्या या रंगभरण स्पर्धेला मोठा प्रतिसाद आहे सर। जवळपास 6500 चित्र हिंगोली जिल्ह्यातून पूर्ण आलेले आहेत सर आणि जवळपास 76 शाळा आतापर्यंत आलेले आहेत सर। आणि याचाच कार्यक्रम सर आपण या जिल्ह्यात उभं झालं पाहिजे। या प्रतिष्ठानचा असा उद्देश त्यांनी या प्रतिष्ठानचे उदाहरण केलेलं आहे म्हणजे त्यांचं कौतुक करावं लागेल। या युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून शहरामध्ये वेगवेगळे कार्यक्रम झालेले आहेत। जसं मागच्या गांधींचा आपण श्रद्धांजलीचा कार्यक्रम घेतलेला आहे आणि कार्यक्रमामध्ये म्हणजे काँग्रेस उपक्रम घेतला म्हणजे आमच्या नगरपालिकेला लाभणाऱ्या अशा पण लोकांनी काम केलेलं आहे की आरोग्य संसद आपण तोच माध्यम पकडून केलेलं आहे। म्हणून आपल्या युवा प्रतिष्ठानच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आणि सर्व सदस्यांचे या ठिकाणी कौतुक करावं लागतं। मी आपल्याला पुढे या संस्थापक अध्यक्ष आपले प्राध्यापक सर आणि त्यांच्या सर्व मित्रांना विनंती करू इच्छितो की या शहरामध्ये किंवा मराठवाड्यामध्ये आपल्या साई जिल्ह्यामध्ये हा मागासलेला भाग आहे आणि या मागासलेल्या भागामध्ये आपल्यासारखे भरपूर विद्यार्थी आणि ज्यांची परिस्थिती शिक्षणाची नसते त्यांना शिक्षणाची फार मोठी गरज असते। आता आपल्या मनावरचे संस्कार आपल्या आजच्या परिस्थितीतले सर्व प्रतिष्ठित नेते असतील, व्याख्याते असतील, शिक्षक असतील, माता पिता असतील, गुरु असतील, मित्र असतील जे आपल्याला सतत शिवरायांच्या या साहसी कथा असतील आपल्याला सांगत असतील ज्या माध्यमातून आपल्याला संस्कार घडवले अशा शिवाजी महाराजांच्या या जयंतीच्या निमित्तानं ह्या युवा प्रतिष्ठानचं उद्घाटन होत आहे। ही खरोखर अभिमानाची बाब आहे। संभाजी खरोखर आपण संभाजी नाव तुमच्याकडे आहे याच्यामध्ये सर्व काही आलेलं आहे। संभाजी प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांनी लढा दिला।
शिवाजी महाराजांच्या नंतर त्यांनी स्वतःच्या आणि सुरतच्या ही जी शिवाजी महाराजांची संकल्पना होती ती त्यांनी ठेवल्यानंतर शिवाजीच्या काळामध्येच संभाजी राजे कसे लढवय्ये होते, ज्यामध्ये सामाजिक बांधिलकी ठासून बनलेली होती. अन्यायाच्या विरुद्ध हिंगोली जिल्ह्यातील जनतेच्या विविध मागण्या आहेत, परंतु प्रशासन या मागण्यांकडे दुर्लक्ष करीत असल्याने